नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. मात्र सुरुवातीला आता थेट गोव्यात जाऊयात, कारण गोव्यामध्ये आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली जाणार आहे आणि या शपथविधी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. तरी थेट दृश्य आपण गोव्यातली पाहतोय. प्रमोद सावंत आज दुसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार असून या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित आहेत. तर आपण थेट या शपथविधी सोहळ्याची ही दृश्य पाहतोय. या ठिकाणी गोवेकरांची सुद्धा उपस्थिती आपल्याला दिसते. त्याचबरोबर अनेक भाजपचे राजकीय मंत्री जे आहेत, नेते मंडळी जे आहेत, ते देखील उपस्थित आहेत आणि गोव्याच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. हा थेट सोहळा आपण आता पाहतोय. प्रमोद सावंत हे गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून आज दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर 15 राज्यांचे मुख्यमंत्री देखील शपथविधी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि तिथली थेट दृश्य आपण ही पाहतोय. तर शपथविधी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. 15 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी या शपथविधी सोहळ्यात सहभागी झालेत. शपथविधी सोहळ्याची ही दृश्य आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राज्यांचे 15 मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेत. गोव्याचे नवे मुख्यमंत्री जे दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत, प्रमोद सावंत यांच्या शपथविधी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर आपण थेट आता कोकणात जाऊयात, कारण कोकणामध्ये सुद्धा आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे 3 दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. तर आमचे प्रतिनिधी उदय जाधव त्या ठिकाणी आहेत. थेट आपण उदयकडे जाणार आहोत. उदय, आपण पाहतोय आज सगळ्यांचं लक्ष जे लागलेलं आहे ते आदित्य ठाकरे यांच्या कोकणातल्या दौऱ्याकडे, कारण 3 दिवसाचा दौरा आज आयोजित करण्यात आलेला आहे. साधारण या दौऱ्याचं स्वरूप कसं असणार आहे, काय सविस्तर अपडेट्स आहेत? मनाली, पारंपरिक शिमगा तर संपलेला आहे, मात्र शिमग्यानंतर राजकीय शिमगा जो आहे तो तळ कोकणात आता सुरू झालेला आहे. आज शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे कोकणात दाखल होत आहेत आणि त्यांच्या कोकण दौऱ्याची सुरुवात सिंधुदुर्गामधून होत आहे. सर्वांचं लक्ष लागलंय ते म्हणजे शिवसेनेचे नेते जेव्हा कोकणात येतात तेव्हा निश्चितच शिवसेना विरुद्ध राणे हा जो संघर्ष आहे तो कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आपल्यासोबत हांव गोंय राज्याचो मुखेलमंत्री म्हणून म्हजी कामां निश्ठेन आणि शुद्ध बुद्धीन निभयतलो आणि संविधान आणि कायदो हाच्या प्रमाणे सगळ्या तरेच्या लोकांक हांव धिटायेन आणि भेदभावा बगर तशेंच कोणाच्याच संबंधी मोयपास अथवा दुस्वास बाळगिनासतना न्याय वागणूक दितलो. हांव डॉक्टर प्रमोद पांडुरंग सावंत देवाचो सोपूत घेता की गोंय राज्याचो मुखेलमंत्री म्हणून ह्या विचारा खातीर हाडलेले अथवा म्हाका कळटले अशें कसलीय गजाल असो मुख्यमंत्री म्हणून म्हजी कामां यथायोग्य निभावपा खातीर गरजेचे आसात तितलेंच सोडल्यार हांव खंयच्याच व्यक्तीक अथवा व्यक्तींक प्रत्यक्षपणान अथवा अप्रत्यक्षपणान कळोवचो ना वा ताच्या लागीं उक्ती करचो ना. Honorable Governor, with your permission, sir, the order of appointment of the ministers may be read. Order dated March 28, 2022, and I quote, "In exercise of the powers vested in me under Article 164(1) of the Constitution of India, I, P.S. Sridharan Pillai, Governor of Goa, hereby appoint the following
as ministers on the advice of the Chief Minister. 1. Shri Vishwajit P. Rane. 2. Shri Movin Gudino. 3. Shri Ravi Nayak. 4. Shri Nilesh Kabral. 5. Shri Subhash Shirodkar. 6. Shri Rohan Khonte. 7. Shri Govind Gaude. 8. Shri Atanasio Monserrat. They will assume office from the date they are administered oath of office and secrecy. Unquote. I request Honorable Governor to administer the oath of office and secrecy to the ministers designate. I request Shri Vishwajit Rane to come and take the oath of office and secrecy. I, Vishwajit Pratap Singh Rane, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, that I will faithfully and conscientiously discharge my duties as the Minister for the State of Goa, that I will do right to all manner of people in accordance with the Constitution and the law, without fear or favor, affection or ill will. I, Vishwajit Pratap Singh Rane, do swear in the name of God that I will not directly or indirectly communicate or reveal to any person or persons any matter which shall be brought under my consideration or shall become known to me as a Minister of the State of Goa, except as may be required for the discharge of my duties as such Minister. I request Shri Movin Godino to come and take the oath of office and secrecy. I, Movin Heliodoro Gudino, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, that I will faithfully and conscientiously discharge my duties as a Minister for the State of Goa, and that I will do right to all manner of people in accordance with the Constitution and the law, without fear or favor, affection or ill will. I, Movin Heliodoro Gudino, do swear in the name of God that I will not directly or indirectly communicate or reveal to any person or persons any matter which shall be brought under my consideration or shall become known to me as a Minister for the State of Goa, except as may be required for the due discharge of my duties as such Minister. I request Shri Ravi Nayak to come and take the oath of office and secrecy. मैं रवीश धरम नायक ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगा। मैं गोवा राज्य के मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और श्रद्धा शुद्ध अंतःकरण से निर्माण करूँगा और तथा मैं भय या पक्षपात अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों को प्रति संविधान और विधि द्वारा अनुसार
न्याय करूँगा। मैं रवीश धर्म नायक ईश्वर की शपथ लेता हूँ कि जो विषय गोवा राज्य के मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाए जाएंगे अथवा मुझे ज्ञान होगा ऐसे किसी व्यक्तियों का तब के सिवाय जबकि ऐसे मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का सम्यक निर्वहन के लिए ऐसा करने का अपेक्षित हो, मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संकुचित या प्रकट नहीं करूँगा। आगे या I request Shri Nilesh Kabral to come and take the oath of office and secrecy. Nilesh Juan Cabral, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and the integrity of India, that I will faithfully and consciously discharge my duties as a minister for the state of Goa, and that I will do right to all manner of people in accordance with the Constitution and the law without fear or favor, affection or ill will. Nilesh Juan Cabral, do swear in the name of God that I will not directly or indirectly communicate or reveal to any person or persons any matter which shall be brought under my consideration or shall become known to me as a minister for the state of Goa, except as may be required for the due discharge of my duties as such minister. I request Shri Subhash Shirodkar to come and take the oath of office and secrecy. मैं सुभाष चंद्र शिरोडकर ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं गोवा राज्य के मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा। मैं सुभाष अंकुश शिरोडकर ईश्वर की शपथ लेता हूं कि जो विषय गोवा राज्य के मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा उसे किसी व्यक्तियों को तब से सिवाय जबकि ऐसे मंत्री के रूप में अपने कर्तव्यों के समय निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो, मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा। I request Shri Rohan Khonte to come and take the oath of office and secrecy. हांव रोहन अशोक खंवटे देवाचो सोपूत घेता की कायद्या वरवीं स्थापीत जाला अशा भारतीय संविधानाशी हांव खरेली श्रद्धा आनी निश्ठा बाळगितलो। हांव भारताची सार्वभौमताय आनी एकमताय उन्नत राखतलो। हांव गोंय राज्याचो मंत्री म्हूण म्हजी कामां निश्ठेन आनी शुद्ध बुद्दीन निभयतलो आनी संविधान आनी कायदो हाचे प्रमाण सगळ्या तरांच्या लोकांक हांव धिटायेन आनी भेदभावा बगर तशेंच कोणाचेच संबंदी मायेपास अथवा दुस्वास बाळगिनासतना न्याय वागणूक दितलो। हांव रोहन अशोक खंवटे देवाचो सोपूत घेता की गोंय राज्याचो मंत्री म्हूण ह्या विचारा खातीर हाडटले अथवा म्हाका कळटली अशी
कसली गजाल असो मंत्री म्हूण म्हजी कामां यथा योग्य निभावपा खातीर गरजेचें आसता तितलें सोडल्यार हांव खंयचेच व्यक्तीक अथवा व्यक्तींक प्रत्यक्षपणान अथवा अप्रत्यक्षपणान कळोवचो ना। तरी थेट दृश्य आपण पाहतोय, गोव्यातली लाईव्ह दृश्य आहेत। या ठिकाणी डॉक्टर प्रमोद सावंत यांचा दुसऱ्यांदा शपथविधी सोहळा पार पडतोय। त्यांनी मुख्यमंत्रीपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतलेली असून मंत्रिमंडळाचे सुद्धा शपथविधी सुरू आहे आणि या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह 15 राज्यातील मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती दर्शवली आहे। तसंच भाजपचे अनेक दिग्गज नेते मंडळी सुद्धा या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आज पाहतोय ते म्हणजे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा आज 3 दिवसांचा कोकण दौरा आहे। तर 3 दिवसाच्या कोकण दौऱ्यावर आदित्य ठाकरे असून आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत। थेट आपण पुन्हा एकदा उदयकडे जाणार आहोत। उदय, आदित्य ठाकरे कोकणात दाखल झालेत का? कारण संपूर्ण कोकणवासियांचं लक्ष आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याकडे लागलेलं आहे। साधारण किती वाजेपर्यंत ते पोहोचतील आणि या दौऱ्याला कधी सुरुवात होणार आहे? स्वरूप कसं असणार आहे? शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे पुढील अर्ध्या तासामध्ये चिपी विमानतळावरती दाखल होतील अशी माहिती समजते आहे। मात्र आदित्य ठाकरे कोकणामध्ये येत आहे, तर कोकणातला जो शिमगा आहे पारंपरिक तो संपल्यानंतर आता राजकीय शिमगा जो आहे तो सुरू झालेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा कोकणामध्ये, खास करून तळ कोकणामध्ये राणे विरुद्ध शिवसेना जो आहे हा संघर्ष पाहायला मिळतो। अनेक पर्यटनदृष्ट्या विकासात्मक प्रकल्पांचं उद्घाटन म्हणा किंवा लोकार्पण म्हणा, हे कार्यक्रम जे आहेत ते करण्यासाठी आदित्य ठाकरे येत आहेत। शिवसेनेची संघटनात्मक मांडणीसाठी इकडे येत आहेत। मात्र राजकीय संघर्षाची किनार या दौऱ्याला आहे एवढं मात्र नक्की। आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत जी आहेत। सामंत साहेब, कसं या दौऱ्याकडे पाहता? हा कोकणच्या विकासासाठी आहे, कोकणच्या जनतेसाठी आहे का राजकीय शिमगा म्हणून याच्याकडे पाहिलं पाहिजे? हा दौरा राजकीय शिमग्यासाठी नाही किंवा राजकीय संघर्षासाठी नाही, हा कोकणच्या विकासासाठी आहे। आणि मला असं वाटतं की एखाद्या विरोधी आमदाराच्या मतदारसंघामध्ये एखादे मंत्री जर जाणार असतील तर लोकशाहीचा भाग आहे, तो कुठेही संघर्ष नाही। आमच्याकडचा शिमगा होऊन गेलेला आहे। आणि मला असं वाटतं की राजकीय जर चित्र आपल्याला बघायचं असेल रत्नागिरी सिंधुदुर्गचं, तर रत्नागिरी जिल्ह्याचे 5 आमदार जे आहेत हे महाविकास आघाडीचे आहेत, त्यातले 4 शिवसेनेचे आहेत। इथले 3 पैकी 2 शिवसेनेचे आणि इथले खासदार साहेब देखील विनायक राऊत साहेबांच्या रूपानं हे शिवसेनेचे आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की संघर्ष हा ताकदीप्रमाणे करायचा असतो आणि संघर्षाची गरजच नाही। आदित्य ठाकरे साहेब जे येत आहेत ते या शाश्वत पर्यटनाच्या विकासासाठी येत आहेत। सिंधुरत्नसारखी एक योजना जी आहे महत्वाकांक्षी, त्याचा लोकार्पण सोहळा आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये जात आहेत। ते दीपकभाईंच्या मतदारसंघामध्ये जात आहेत, वैभव नाईकांच्या जात आहेत, तसं नितेशजींच्या जात आहेत, माझ्या मतदारसंघामध्ये येत आहेत, राजन साळवींच्या येत आहेत। जवळजवळ सगळेच मतदारसंघ ह्या दौऱ्यामध्ये कव्हर होत आहेत। 30 तारखेला रायगडला त्यांचा दौरा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो 3 जिल्ह्याचा दौरा आहे हा पर्यटनाचा शाश्वत विकास करण्यासाठी आणि महाविकास आघाडी ही कोकणवासियांसोबत आहे हे सांगण्यासाठी आहे। परंतु आदित्य ठाकरे यांची दौऱ्यातली पहिली सभा जी आहे ती देवगडमध्ये होणार आहे। देवगड हा भाजपचे आमदार नितेश राणे यांचा मतदारसंघ आहे। त्यांच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या नेत्यांची पहिली सभा होते, त्यामुळे त्याला पूर्णपणे राजकीय दृष्ट्या पाहिलं जात आहे। कोकणातला हा राजकीय शिमगा नाही, मला असं वाटतं की राजकीय सभा नाहीच आहे। त्या ठिकाणी जे उद्यान झालेलं आहे त्या उद्यानाचं उद्घाटन आदित्य साहेब करतायत आणि मी पालकमंत्री म्हणून जे काही देवगडला निधी दिलेला आहे त्याचं भूमिपूजन आहे आणि शासकीय कार्यक्रम आहे आणि त्या ठिकाणी ते कार्यकर्त्यांना भेटणार आहेत। मला असं वाटतं की एखादी विरोधी आमदाराच्या भागामध्ये जर सभा असेल किंवा त्याला संघर्षासाठी बघू नये, विकासासाठी बघितलं पाहिजे। आणि आदित्य ठाकरे साहेब फक्त नितेश राणेंच्याच मतदारसंघामध्ये येतात अशातला भाग नाही, आमच्या प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये येत आहेत आणि म्हणून हा जो दौरा आहे हा कोकणाच्या विकासासाठी असलेला दौरा आहे आणि या दौऱ्यातनं कोकणाला महाविकास आघाडीचं सरकार पर्यटनासाठी भरपूर काही देऊन जाईल। भरपूर काही देऊन जाणार आहे। आपण शिवसेनेचे खासदार विनायक राऊत देखील आहे, त्यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत। विनायकजी, काय सांगाल तुम्ही या दौऱ्याकडे कसं पाहता? हा दौरा कोकणवासियांसाठी आहे, कोकणच्या जनतेसाठी आहे का राजकीय याच्याकडे पाहिलं पाहिजे? नाही, आदित्यजी ठाकरे पर्यटन मंत्री आहेत, त्यांचा हा दौरा कोणत्याही संघर्षासाठी नाही तर सिंधुदुर्गच्या समृद्धीच्याकडे वाटचाल करणारा हा दौरा आहे। सुदैवाने सिंधुदुर्ग जिल्हा हा जागतिक पातळीवर त्याचं पर्यटनाच्या दृष्टिकोनातून नामांकन झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने या जिल्ह्यामध्ये पर्यटकांना आकर्षित होईल अशा पद्धतीच्या योजना राबवायच्या, प्रकल्प उभे करायचे, हे या आजच्या दौऱ्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे। आणि ज्यांना कोणाला संघर्ष वाटतोय त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, पण आमचा संघर्ष नाही। ते येणाऱ्या गुढीपाडव्यापासून सिंधुदुर्ग जिल्हा हा समृद्धीकडे वाटचाल करत राहावा या दृष्टिकोनातून आजचा दौरा अत्यंत महत्वाचा आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीसाठीची पूर्वतयारी आहे का? कारण आता 2.5 वर्ष सरकारला होत आलेलं आहे, तर 2.5 वर्ष आधीच 2024च्या विधानसभा निवडणुकीची तयारी करते का
शिवसेना? सुदैवाने सिंधुदुर्ग रत्नागिरी ह्या जिल्ह्याचा खासदार मी आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा 2 आमदार दीपकभाई केसरकर, वैभव नाईक आहेत आणि कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या सुद्धा नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा देवगडमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. वैभववाडीमध्ये सुद्धा फक्त 1 मत कमी पडलेलं आहे. ते सुद्धा महाविकास आघाडीवर पूर्ण विश्वास निर्माण झालेला आहे. आणि आता सुद्धा ज्या पंचायत समिती नगरपंचायती ज्या आहेत त्या सगळ्या निवडणुकामध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडी कणकवली विधानसभामध्ये आपलं प्राबल्य निर्माण करेल, यामध्ये कोणतीच शंका नाही. एकूणच राणेंच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी शिवसेना प्रयत्न करते. ऑलरेडी तो सुरुंग लागलाच गेला आहे, त्याचा स्फोट सुद्धा झालेला आहे. त्यामुळे आम्हाला सुरुंग लावायची गरज नाही. मतदारांना फसवण्याचं, मतदारांना थापेबाजी करायचे जे त्यांचे धंदे होते ते आता संपलेले आहेत. लोकांना आता थापेबाजी नको आहे, लोकांना दहशतवाद नको आहे, लोकांना दादागिरी नको आहे, लोकांना शांततेने चाललेला त्यांचा विकासाचा मार्ग लोकांना हवा आहे. तो देण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून इथे होते. धन्यवाद साहेब, तुम्ही न्यूज 18 लोकांशी बोलल्याबद्दल. तर कोकणातले जनता आता दहशतवादाला जुमानणार नाही. इथे एक शाश्वत विकास हवा आहे आणि त्या दृष्टिकोनातून शिवसेनेच्या या दौऱ्याकडे पाहिलं पाहिजे असं म्हणणं आहे शिवसेनेचे खासदार आणि नेते विनायक राऊत यांचं. उदय, शिवसेनेचे आमदार खासदार यांनी जरी हा दौरा जो आहे हा राजकीय दौरा असल्याचं मान्य केलं नसलं तरी तळकोकणात एक प्रकारे आज संघर्ष पाहायला मिळेल का या दौऱ्याच्या निमित्तानं? अगदी बरोबर. म्हणाले तुमचा प्रश्न जरा पुन्हा एकदा विचारा. जरी शिवसेनेच्या नेते मंडळींनी हा दौरा राजकीय दौरा नसल्याचं म्हटलेलं असलं तरी तळकोकणामध्ये एक राजकीय संघर्ष आपल्याला आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यामुळे पाहायला मिळणार आहे का आज? अगदी बरोबर आहे म्हणाले तुझं. आणि त्या दृष्टिकोनातून इथे रचना जी आहे ती झाली असल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण आदित्य ठाकरे चिपी विमानतळावरती येणार, तिकडनं ते मालवणला जाणार, मालवणला ते जेटीची पाहणी करतील, तिथून मग देवगडमध्ये कुणकेश्वर प्रसिद्ध मंदिर आहे तिथे दर्शन घेतील आणि तिथून मग पहिली त्यांची सभा जी आहे राजकीय ती देवगडमध्ये होणार आहे. देवगड, वैभववाडी आणि कणकवली हा एकूण विधानसभा मतदारसंघ जो आहे तो एक आहे आणि त्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे भाजपचे नेते नितेश राणे आहेत. त्यामुळे नितेश राणे यांच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेची ही सगळ्यात मोठी रॅली होत आहे, सगळ्यात मोठी सभा होणार आहे. साहजिकच त्याकडे राजकीय दृष्टिकोनातून देखील पाहिलं जात आहे आणि या राजकीय दृष्टिकोनाची तयारी जी आहे 2024ची आहे का असा देखील प्रश्न विचारला जात आहे. पारंपरिक कोकणातला बरोबर आहे उदय, आणि त्यामुळेच या संपूर्ण दौऱ्याचे अपडेट्स जे आहेत ते वारंवार तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत. पुढच्या काही मिनिटांमध्येच आदित्य ठाकरे चिपी विमानतळावर दाखल होतील आणि तेव्हाचे सगळे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू. तुर्तास धन्यवाद. आणि आता एक मोठी बातमी येते ती म्हणजे राज्यात कोल इंडियाच्या 2 युनियननं संप पुकारलाय. तर कर्मचारी संपावर गेल्यामुळे कोळसा पुरवठा पूर्णपणे ठप्प राहणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. या संपामुळे देशपातळीवरील वीज निर्मिती प्रभावित होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. तर पारस, नाशिक आणि भुसावळ येथील वीज निर्मिती ठप्प होणार असल्याचं बोललं जात आहे आणि कोराडी, खापरखेडा आणि चंद्रपुरातील वीज निर्मिती संच देखील प्रभावित होऊ शकतो. तर आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत आहेत. थेट तुषारकडे जाऊया. तुषार, 48 तासानंतर राज्यावर लोड शेडिंगचं मोठं संकट येणार असल्याचं बोललं जातं. काय सविस्तर अपडेट्स? निश्चित जर आपण बघितलं तर कोल इंडियाच्या कर्मचारींचा संप सुरू आहे आणि पुढचे 2 दिवस राज्याला कोळशाचा पुरवठा होणार नाही. जर का आपण महानिर्मितीच्याच कोळशाची दिवसाची जर का मागणी बघितली तर 1,30,000 मेट्रिक टन एका दिवसाला महानिर्मिती कोल इंडियाकडनं घेते. 2 दिवसामध्ये तो कोळसा पुरवठा होणार नसल्यामुळे महानिर्मितीची वीज प्रभावित होणार आहे. सोबत एनटीपीसीची देखील वीज प्रभावित होणार आहे. महानिर्मितीचे 4 संच बंद पडण्याची शक्यता आहे. म्हणजे 48 तासानंतर ते त्या संचामध्ये कोळसाच उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये जे प्रमुख संच पारस, भुसावळ, परळी आणि नाशिक इथनं साधारण 2000 मेगावॅट विजेची निर्मिती होते ते पुढच्या 48 तासामध्ये ठप्प पडणार आहे. सोबतच कोराडी आणि खापरखेडा आणि चंद्रपूर या संचावरच फक्त राज्याची भिस्त असणार आहे. सोबतच एनटीपीसीचे राज्याला 7000 रोज मेगावॅट वीज निर्मिती पुरवठा करते, तिथे देखील संप सुरू आहे. त्यामुळे तिथली देखील विजेची जी निर्मिती आहे ती प्रभावित होणार आहे. राज्याची दिवसाची जी गरज आहे ती 20,000 मेगावॅट आहे. खाजगी एनटीपीसी आणि महानिर्मिती मिळून ही रोजची गरज पूर्ण केली जाते. मात्र एनटीपीसी आणि महानिर्मितीची जी वीज प्रभावित झाली आहे त्यामुळे दिवसाला साधारण 5,000 ते 6,000 मेगावॅटचा तुटवडा 48 तासानंतर निर्माण होईल. त्यामुळे निश्चितच राज्यावर या उन्हाळ्याच्या काळामध्ये वीज लोड शेडिंगचं संकट राहणार आहे आणि ते म्हणजे 2 दिवसानंतर म्हणजे 48 तासानंतर ते येणारे जे 2 दिवस आहेत त्या 2 दिवसामध्ये राज्यावर वीज लोड शेडिंगचं संकट कायम राहून नागरिकांना त्याचा सामना करावा लागणार आहे.
धन्यवाद तुषार या सविस्तर माहितीसाठी. तर उडता औरंगाबाद आम्ही का म्हणतोय हे तुमच्या लक्षात आलं असेल, कारण नशा करण्याचे वेगवेगळे प्रकार अनुभवले जातात. मग ते खोकल्याचं औषध असो, बाम असो किंवा व्हाईटनर. कोण कशाची नशा करेल याचा अंदाज लावणं सुद्धा अशक्य आहे. औरंगाबादमध्ये देखील असाच काहीसा प्रकार समोर आलाय. औरंगाबादमधील नशेबाज तरुणाईनं नशेसाठी अत्यंत घातक आणि भयंकर मार्ग शोधलाय. तो आहे मनोरुग्णांवर उपचारासाठी केल्या जाणाऱ्या गोळीचा. नशेसाठी मनोरुग्णांच्या औषधाचा सुरू असलेला काळा बाजार हा न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. नशेची सवय लागली की नशेखोर व्यक्ती कुठल्याही थराला जाते. आजची मॉडर्न तरुणाई तर ड्रग्जला अभिमानच समजते. मागचा पुढचा कसलाही विचार न करता अंमली पदार्थांच्या आहारी जाणारे तरुण आजकाल दिसतात. आणि मग नशा करण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब केला जातो. असाच काहीसा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये सध्या सर्रासपणे पाहायला मिळतोय. नशेखोर तरुणांनी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय न मिळणाऱ्या मनोरुग्णांच्या गोळ्यांचा सध्या नशेसाठी वापर सुरू केलाय. हे नशेबाज तरुण मनोरुग्णांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या नास्ट्रोसन 10 या गोळीचा नशा करण्यासाठी सर्रास वापर करतायत. तुम्हारा बहुत घर का एकदम खरीदता है, उसने दे दिया तो दे दिया. वो भी बोल के बोलेगा भाई कुछ हुआ तो मेरा नाम नहीं बना. क्या गोली में हुआ ऐसा नशा होता है उससे. वो नींद की जब डॉक्टर प्रिस्क्राइब करी भी ना, हमको भी रोल नहीं है ना, वो प्रिस्क्रिप्शन देके अगर कभी तुमको वो डोज तुमको कितने mg की सूट होंगे डॉक्टर इस हिसाब से देता. 10 बोले ना, नाइट्रोसन 10. नाइट्रोसन का तो हम माल रखते थे. मग झोपेची कोणती बी गोळी द्या ना यार, झोप नाही येते मला रात्री. देताच येत नाही कोणती आहे आमच्याकडे, नाही असं नाही. नायट्रोसिन आम्ही ठेवत नाही, लागली तुम्हाला अवेलेबल करून देऊ, पण त्याला डॉक्टरची चिठ्ठी लागते, असं देताच येत नाही. नायट्रोसन 10 ही टॅबलेट जे मनोरुग्ण अवस्थेत आहेत किंवा हिंसक होतात त्यांना मानसिक स्थैर्य देण्यासाठी दिली जाते. तसं पाहिलं तर ही टॅबलेट अतिशय घातक आहे, कारण नायट्रोसन 10 या गोळीचं सेवन केल्यानंतर रुग्णाला सलग 18 ते 24 तास झोप लागते. त्यामुळे ही गोळी मनोरोग तज्ज्ञांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय कोणत्याही मेडिकलमधून दिली जात नाही. पण औरंगाबादच्या नशेखोर तरुणांना ही घातक गोळी अतिशय सहजपणे उपलब्ध होते आणि यामुळेच यंत्रणेवरतीच प्रश्न उपस्थित होत आहेत. आता पुढच्या रिपोर्टमध्ये पाहूयात नशेबाजांना कशा प्रकारे सहजपणे नायट्रोसन 10 गोळी उपलब्ध होते ते. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. आणि यानंतर आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर आता बातमी आहे दादर इथली. दादरमध्ये ड्रेनेजच्या टाकीमध्ये गाय पडली असल्याचं कळतंय. कबूतरखान्याजवळील घटना असून कबूतरखान्याजवळील टाकीमध्ये एक गाय पडलेली असून गायीला बाहेर काढण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाचे सुरू आहेत. तर ही दृश्य आपण पाहतोय दादर येथील कबूतरखान्याजवळची दृश्य आहे. या कबूतरखान्याजवळील ड्रेनेजच्या टाकीमध्ये गाय पडली असल्याची दृश्य आणि गायीला वाचवण्यासाठी अग्निशमन दल तिथं अथक प्रयत्न करत असल्याचं आपण दृश्यांमधून पाहतोय. तर
तर इंधन दरवाढ सातत्यानं होती आणि त्यामुळे सामान्य लोकांच्या खिशाला कात्री लागतीये. सलग 6व्यांदा आज इंधन दरवाढ झाली आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 35 पैशांनी महागलंय तर डिझेल 30 पैशांनी महागलंय. मुंबईमध्ये आजचे इंधनाचे दर आपण पाहिले तर पेट्रोलचा दर आहे 114 रुपये 18 पैसे आणि डिझेलचा दर आहे 98 रुपये 49 पैसे. तर याबाबत आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल पाटीलनं. तर आपण पाहतोय सलग 6व्या दिवशी इंधनाची दरवाढ झालेली आहे. मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव पुन्हा एकदा वाढलेले आहेत. त्यामुळे वाहन चालकांच्या खिशाला नक्कीच कात्री लागलेली आहे. इंधन दरवाढीचा आलेख जो आहे तो आपल्याला चढता पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इंधनाच्या दरात 30 पैसे आणि 35 पैशांनी वाढ झालेली आहे. पेट्रोलच्या दरामध्ये 30 पैशांनी पेट्रोल जे आहे ते 35 पैशांनी महागले तर डिझेल 30 पैशांनी महागलेलं आहे. त्यामुळे आजचे मुंबईमध्ये इंधनाचे दर हे 114 रुपये 18 पैसे पेट्रोल असून 98 रुपये 19 पैसे डिझेलचा भाव आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.